पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोली शहरात महायुतीच्या प्रचारानं जोर पकडला असून शिवसेना नेते तथा प्रभाग क्रमांक 8 मधून अधिकृत उमेदवार रामदास शेवाळे यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कळंबोलीत सत्ता महायुतीचीच असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं ठाम मत रामदास शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केलं। महायुतीचे अधिकृत उमेदवार बबन नामदेव मुकादम, सायली तुकाराम सरक, बायजा बबन बारगजे आणि रामदास वामन शेवाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित भव्य रॅलीमध्ये कळंबोलीकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत शक्ती प्रदर्शन केलं। संपूर्ण परिसर महायुतीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। विकास कामांचा आढावा घेत भविष्यातील कळंबोलीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा यावेळी मांडण्यात आला। रॅली दरम्यान अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सय्यद अकबर, महायुतीसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महायुतीच्या एकजुटीचं चित्र या प्रचारातून स्पष्टपणे दिसून आलं। कळंबोली शहरात महायुतीचा प्रचार झंझावती वेगानं सुरू असून येत्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र आपण पाहत असाल की कळंबोली शहरामध्ये जो प्रचाराचा झंझावात चाललाय, म्हणजे काही ठिकाणी लोकांना बाहेरचे लोक प्रचारासाठी आणायला लागतात, पण आमचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। काल पंकजाताई मुंडे आल्या होत्या, त्यांची आपण प्रचार रॅली पाहिली असेल। काल आमचे नेते माननीय श्रीकांत भारणे आले होते, त्यांची प्रचार रॅली पाहिली असताना आपण त्यानंतर काल आमचे 7 प्रचारक म्हणून शहाजीबाबू पाटील आले होते, त्यांची सभा पाहिली असेल। आमच्या ह्याला जे आमचे स्वयंभू जे मतदार आहेत त्या अर्थाने खऱ्याने आमच्यासोबत फिरतात आणि ह्या सर्वांचा जर अभिलेख पाहिला तर प्रभाग 8च नव्हे, कळंबोली शहरामध्ये जेवढेही महायुतीचे उमेदवार आहेत सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही आहे। आणि या विभागाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर असतील, दुसरे आमदार असतील विक्रांतदादा पाटील असतील आणि आमचे खासदार श्रीकांत भारणे असतील, यांच्या माध्यमातून हा केलेला विकास आणि जनता सुद्धा आहे। जनताला माहिती आहे येणाऱ्या कालखंडामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की येणारी सत्ता ही महायुतीची असणार आहे। इथे महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे, केंद्रामध्ये एनडीएची सरकार आहे आणि सर्व अभिलेख पाहता जनतेला विकास हवा असेल सरकारच्या सोबत जावं लागेल। सरकारशिवाय शहाणपण नसते। आमच्या समोर जे उमेदवार आहेत गेल्या 8 वर्षे त्यांना संधी दिली गेली, 8 वर्षे संधीच्या कालखंडामध्ये खोटं बोलल्याशिवाय काही केलं नाही, हे आम्हाला माहीत नाही, पण ती जनता आम्हाला सांगते की साहेब तुम्ही आलात, ज्या दिवशी तुम्ही ह्या 8 नंबरमध्ये उभा राहिला त्या दिवशी आपला विजय झालेला आहे अशी जनता जनार्दन आम्हाला सांगत असते आणि उत्स्फूर्त परिसर साधा आम्ही जिंकून आलो, याच्यामध्ये काही शंका नाही आहे। माननीय आमचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राची ज्या वेळेला खऱ्या अर्थानं धुरा घेतली त्यावेळेला त्यांनी केलेलं काम, त्यांना देवभाऊंनी त्यावेळेला दिलेली साथ, हा संपूर्ण लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे। आम्हाला रात्री 2-2:30 वाजता रोज मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातनं साहेबांच्या वतीनं त्यांच्या पीएच्या वतीनं अपडेट असते, काय परिस्थिती आहे, काय प्रचार चालला आहे, कारण त्यांनाही इथले अपडेट मिळत असते। उद्या आमच्या राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई हे साहेबांनी आज आत्ताच फोन आला होता की तुमच्या उद्या शंभूराज देसाईने पाठवतोय, मी त्यांनाही सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं। आज आमचे मुख्य नेते आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र भाऊ यांची साथ आहे। आज सगळा अभिलेख पाहता आमच्या इथल्या एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही इथं सर्व मोठ्या प्रमाणात काम करतो। आपण पाहत असाल प्रभाग 8 मधील जे सर्व उमेदवार आहेत कुठली राजकीय परिस्थिती नाही। आम्ही कामधंद्याला रोजीरोटीला आलेल्या सर्व मंडळी या विभागात आलो आणि विभागामध्ये रोजीरोटी थांबत असताना काही सामाजिक जीवनामध्ये काम केलं, त्या अनुषंगानं ज्यांना आम्हाला उमेदवारी दिली आहे आम्ही उमेदवारी मागून घेतली नाही। आमच्याकडे सगळे या भागातील लोक आले, ते बोलले साहेब तुम्ही ह्या प्रभागात उभे राहा आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जातोय। माझ्यासोबत बबनराव बारगजे, बबनराव मुकादम आपण पाहतात की गेल्या 7-8 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या भागात केलेलं काम त्यांचं मोठ्या प्रमाणात काम त्यांनी एकत्र यांच्यावर झालेली काम आहे। आमच्या शेजारी बायजाबाई बारगजे सर्वसामान्य कुटुंबातल्या आल्या भगिनी आहेत, आमची सायलीताई सरक आहे, आमची शरफोक यांची त्यांनी सौभाग्य होती, हे सर्वसामान्य कुटुंबातली आणि जनतेची नाळ असलेले सर्व उमेदवार आहेत। त्यामुळे आम्हाला जिंकण्याची काही चिंता नाही। बघा हा रामदास शेवाळे फक्त बोलणार नाही, प्रसाद माध्यमात सांगतो, सामाजिक जीवनामध्ये काम केलेला व्यक्ती आहे। आज बबनरावनी राजकीय जीवनामध्ये इथं काम केलेलं तर मला त्यांची साथ आहे, परंतु सामाजिक जीवनामध्ये हा जात-पात पंथ मी पाहिलेला नाही। आज आम्ही त्यांच्या फक्त विकासाचा विजन घेऊन ह्या सर्व सहकाऱ्यांच्या मध्ये फिरतोय। आज आम्हाला सकाळी 11 वाजल्यापासून माझ्या सगळं मुस्लिम बांधवाचे फोन येतात, साहेब तुम्ही इथं हजर राहिलंच पाहिजे, आज राहिलं पाहिजे।
मी आपल्याला सांगू इच्छितो हे सगळे अल्पसंख्याक लोकांची राहणारी सर्व मंडळी आहेत, पण स्वतः मी न येता ते स्वतः माझा प्रचार करतात. त्यात आपण समजून घ्या काही सामाजिक बांधिलकी म्हणून केलेलं काम आहे, म्हणून हा प्रतिसाद आपल्याला भेटतो. त्याचा अकबर आपल्याला महाराष्ट्राची दूर आहे. आपण पाहत असं आपण अनेक वर्ष मला ओळखतात, परंतु कुठल्या जातपात धर्म न करता समाजाच्या प्रती काहीतरी देणं आहे हे अनुषंगाचं ते काम करतात. त्याचं हे बल आहे, म्हणून हे सगळे स्वयंभू स्वतःहून माझ्या प्रचारात उतरले. कळंबोलीकरातील जनतेला सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या माध्यमातून जो विकासाचं सूत्र आम्ही घेऊन आपल्यासमोर आलोय. आपल्याला आम्ही खात्रीनं सांगू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जे आपल्या समस्या या 5-7 वर्षामध्ये काही सुटल्या गेल्या नाहीत त्या सर्व समस्या सुटण्याचं निराकरण आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. आपण पाहता काही रस्त्याची गटाराची आतमध्ये बरीचशी गार्डनची काही बाकी असणारी कामं असतील, त्या भागामध्ये असणारी गोरगरिबांसाठी एखादी महानगरपालिका शाळा असावी, असंख्य प्रश्न आहेत की आपल्या आता थोड्याशा टाईममध्ये सांगू शकत नाही, पण आम्ही काही वल्गना करण्यापेक्षा आम्ही करून दाखवणारे मंडळी आहोत. येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या ह्या मध्यमवर्गीय कळंबोलीकरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा मानस आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि हाच आमचा एजेंडा आहे. त्या कळंबोलीकरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी अपील करतो की आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, राष्ट्रवादी या महायुतीचे 4 उमेदवार आहोत. एक बबनराव मुकादम साहेब, रामदास शेवाळे, बाईजाबाई बारगजे, सायलीताई सरक. परंतु आमचे चिन्ह 2 चिन्ह कमळाची आहेत, 2 चिन्ह धनुष्यबाणाची. तर माझ्या नागरिकांना अपील राहणार आहे की आपण प्रत्येकाला एका मतदाराला 4 मतदान करण्याचा अधिकार आहे. आपण 2 कमळ आणि 2 धनुष्यबाणावरती आपण बटन दाबावं आणि आम्हाला बहुसंख्य मतानं विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.